पारनेर येथील आणि पारनेरमध्ये आदरणीय दादांचं औक्षण झालेलं आहे। ही सर्व दृश्य आपण पाहतोय पारनेर या शहरातली आहे आणि पारनेरकर या ठिकाणी सगळे झालेले आहेत। दादांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठ्या ताकदीने चालू केलं आता इकडे वर करा जरा इकडे काही लोक म्हणते मग सुबोध वर्धन करा खरे काही लोक म्हणते पश्चिम महाराष्ट्राला मराठा येत नाही एकत्र येत नाही त्याला म्हणा पारनेरमध्ये येऊन बघ तुला दोन भेटायचा करा दुःख तुमचं आमचं सगळ्यांचं एक सगळ्या बांधवांना आरक्षण पाहिजे मग पक्ष कोणताही असू द्या संघटन कोणतंही असू द्या शेतकरी मराठा असू द्या किंवा कष्टकरी असू द्या नोकरदार मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो आरक्षण हे सगळ्यांच्याच लेकरांसाठी याच्यामध्ये सगळ्यांचेच लेकर मोठे होणार आहे तिथं भेद असण्याचं काही कारण नाही अखंड या राज्यातला मराठा समाज घराघरातल्या करोडो मराठा समाज प्रत्येकाच्या लेकराला आरक्षण लागतंय आणि असा एकही घर नाही की त्याला वाटत नाही माझं लेकर मोठं व्हावं प्रत्येकासाठी भविष्य घडवायचंय आई बापांना केलेल्या काबाड कष्टांचं चीज व्हायचंय प्रत्येकानं स्वप्न बघितलंय माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे हे स्वप्न जर साकार करायचं असलं तर मराठ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय आरक्षणात मायबापावर एवढी ताकद आहे ती अगोदर राजकारणाच्या पलीकडे जाऊन समजून घ्या राजकारणाच्या उद्देशानं माझ्याकडे कोणी येऊ नका त्याचं काही त्रास येणार नाही माझ्यापेक्षा आरक्षण अगोदर समजून घ्या आरक्षणामुळं किती फायदा व्हायला लागले ज्या नोंदी मिळत नव्हत्या तो आकडा आता 63 लाखांपर्यंत गेला म्हणजे या राज्यात 63 लाख मराठ्यांच्या आजपर्यंत नोंदी सापडल्या काल 5 वाजेपर्यंत एका मराठवाड्यात 75,000 सापडल्या ज्या पहिल्या फक्त 6,000 होत्या असणारा पुरावा लपून ठेवला गेला होता तुमच्या ताकदीच्या जोरावर आणि एकेच्या जीवावरती शेवटी न सापडणारं 75 वर्षात आरक्षण सापडलं ना लेकरं तुमचे उच्च शिक्षण घेऊ शकत होते ना त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत होते ना नोकऱ्या मिळत होत्या आज आरक्षण मिळाल्यामुळे या नोंदी सापडल्यामुळं घराघरातल्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हायला लागले जरा मागावरून बघा पुढं मोठे करायचं बघा
मी म्हणत नाही तुम्ही राजकारण करू नये, त्या मताचा मी नाही. परंतु अगोदर लेकर डोळ्यासमोर ठेवा. दुसऱ्यांच्या लेकर मोठ्या करण्याच्या नादात आपल्या लेकरांना फाशी घ्यायची वेळ आली हे कधी विसरू नका. आपल्या लेकरांना उस तोडायची वेळ आली. 75 वर्षात जेवढे पक्ष झाले या पक्षातले सगळे नेते मोठं करण्याचं काम माझ्या बापदाद्या मराठ्यांनी केलं. आज त्यातला एकही नेता आपल्या मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही, ओबीसीतून आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही. एकही बोलतोय कसा बोलतोय जो आपला नाही, जो आपल्या लेकराच्या बाजूने येत नाही तो आपला कसा. यांना मोठं याच्यासाठी केलं की कधी काळी हे आपल्या कामाला येतील, कधी काळी आपल्या लेकराच्या बाजूने बोलतील म्हणून मोठं केलं. आज वेळ आली आपल्या लेकराला आरक्षण मिळण्याची. आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे आणि हे आपल्या सर्टिफिकेट बोलणारा जे होता ना, नाव घेणार हे पण आदर्श आचारसंहितेत घेत नाही म्हणजे असं म्हणतात लोक. ते महिना मग माझ्याच कसा काय घेतो जो बोललाय ना ते सर्टिफिकेट सरळ अधिकारी की मराठीचे पुण्य आहे बाळा, तुला आरक्षण मिळालं ना ते यांचेच ह्या मराठीचे पुण्य आहे म्हणून तुला मिळालं. सगळ्यात अगोदर तरीच काढलं मला अंतर्वाली घेऊन आणि बाबांच्या वरती अरे मराठ्यांचा शिरोमणी मराठा योद्धा जरांगे पाटलांचा सकल मागा समाजाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अरे मराठा योद्धा मराठ्यांचा शिरोमणी जरांगे पाटलांचा विजय असो. त्या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि पुन्हा तो सर्वांना कोणत्या गाडीत बसले अरे मराठ्यांचा शिरोमणी मराठा योद्धा जरांगे पाटलांचा आता निघत नाही बॅग, आता निघतच नाही. हा